मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मालाचं अक्षरशः नुकसान आणि माती मोल झालंय। काल सिंदफणा नदीला पूर आल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलेली होती। रात्रीपासूनच पाणी ओसरतंय, त्यामुळे आता शेतकरी आपली शेती पाहण्यासाठी शेतात जात आहेत, मात्र हातात तोंडाशी आलेलं पीक अक्षरशः आडवं झालंय आणि त्यामुळे अर्थातच हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे आणि ही पिकं उभ्या उभ्या सडलेली पाहायला मिळतात, त्यामुळे शेतकरी अर्थातच निराश झालाय। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, प्रचंड प्रमाणात हानी झालेली पाहायला मिळतेय, सध्याचे काय अपडेट्स? प्रज्ञा, मी सध्या बीडच्या हिरापूर गावात आहे, बांधावर उभा आहे आणि परिस्थिती अजूनही अशी आहे की तुम्ही शेतात जाऊ शकत नाही। आता मी जाणीवपूर्वक ज्या शेतात उभा आहे तर या हिरापूर गावातील हे जे पीक आहे कापसाचं, तर हे पीक या गावातील सर्वात चांगलं आलेलं पीक होतं, सर्वात चांगलं। या गावात असं हेतले शेतकरी म्हणतात की नजर लागेल असं हे पीक होतं, मात्र या पिकाची अवस्था बघा आता। या गावातील सगळ्यात चांगलं पीक होतं, याला फळही चांगले लागलेले होते, आता फक्त कापूस फुटायचा बाकी होता। आणि त्यापूर्वी बघा त्या शेतकऱ्याच्या डोक्यात इतकं म्हणजे एवढं मोठं झाड होतं, तो आडवं झालंय, माती मोल झालंय, पाय बघा अजूनही त्यांचे पाय जमिनीत जात आहेत। काल या ठिकाणी अशी परिस्थिती होती की माणूस उभा राहिला तर त्याच्या डोक्यावर पाणी जाईल एवढं हे पाणी या ठिकाणी होतं, कारण सिंदफणा नदीचा पूर आला आणि ही परिस्थिती अशा पद्धतीने इकडे झाली होती। प्रचंड नुकसान झालं होतं। आता हे सगळे शेतकरी या ठिकाणी बांधावर पोहोचलेले आहे, कारण काल इथं येणं शक्य नव्हतं। आता येताना आपल्याला हातात काही लागेल का, काही शेतात उरलंय का पाहण्यासाठी आले। आपण पण थोडंसं शेताच्या बांधावर जाऊ, मातीत जाऊन आणि मातीत जाऊन या शेतकऱ्यांचे प्रश्न विचारू, काय परिस्थिती आहे। आणि आता इथं उभं राहणं देखील आजही शक्य होत नाही। या गावातील सगळ्यात सुंदर प्लॉट होता म्हणतात, हे पण नुकसान नंबर 1 सरकी होते, सगळे पाण्याने वाहून गेलेले आहे। बांधाच्या कडीला सारे कापूस बाहेर आलेला आहे। 12 ते 13 फूट पाणी शेतीमध्ये पोर होतं, त्याच्यामध्ये आता काहीच करता येत नाही ना। समजा शेतीमध्ये जाता येत नाही, कापूस येत नाही, सगळे नुकसान भरपाई सगळी भेटावं। नाही, आता नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली, पण हे जे नुकसान झालंय त्यातून खरंच ते भरून निघणार आहे का सरकारच्या नुकसानीतून? आता सरकारच्या ह्यानी तर काय भेटणार नाही, खर्च जे झालेला तर काय भेटणार नाहीये, पण लेकिन आता काहीतरी तर करावं ना, काहीतरी सरकारने काहीतरी तडजोड करायला पाहिजे शेतीची। आता खताचा पैसा निघत नाही, कशाचाच निघत नाही, कापूस हाती येत नाही, काही नाही, सगळं बांधावर गोळा होऊन बसलेलं आहे ना सगळं। प्रज्ञा, खरीपाचं पीक गेलंय, मात्र रब्बीसाठी माती देखील उरलेली नाही, कारण हे दृश्य मी तुम्हाला दाखवतो। बांधावर आपण पोहोचलोय, हे परिस्थिती बघा, या शेतात मातीच उरलेली नाही, झाडासोबत माती सुद्धा वाहून गेलेली आहे। त्यामुळे खरीप तर गेलेच गेले, मात्र रब्बीसाठी जी माती लागते, जी जमीन लागते, ती शेती लागते, ती शेतीच नाहीये। अशा पद्धतीने ही सगळी झाडं आडवी झाली, यातून काय हाती येणार आहे आता शेतकऱ्यांच्या? काहीच येणार नाही। दसरा दिवाळी सारखा सण तोंडावर आहे या शेतकऱ्यांना। जेव्हा कापसाची पहिली वेचणी होते, त्या वेचणीतून हा शेतकरी आपला सण साजरा करतो, पण हे सण सोडा, पण आता जमिनीची अशी अवस्था झाली आहे आणि त्यामुळे आता या शेतकऱ्यांना उभं राहणं अवघड झालेलं आहे। सरकार काय मदत करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आज अजित पवार बांधावर जाऊन पाहणी करणार आहे, सरकारनं घोषणा देखील केली आहे, पण त्या घोषणेतून, त्या पैशातून खरंच शेतकरी उभा राहणार का हा प्रश्न आहे, कारण जी मदत आहे ती तुटकी आहे आणि त्यातून हे झालेलं नुकसान कितीतरी मोठं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, कारण आता खरीप तर हाताळून गेलाय, पण रब्बी देखील शेतकरी आता करू शकत नाही, कारण जमीन उरलेली नाहीये। अशी भयंकर परिस्थिती आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळते। मोहसिन, सगळ्यात महत्वाचं, आता इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतीची मातीची जी सकसता आहे ती किती उरलेली आहे आणि यापूर्वीची काय स्थिती होती? कारण बीडमध्ये बराच भाग जो आहे, प्रांत आहे, तो दुष्काळी ओळखला जातो। यावेळेला आशा जास्त लागून राहिली होती का शेतकऱ्यांना? नक्कीच प्रज्ञा, बीड म्हणजे दुष्काळी पट्टा ओळखला जातो। आपण कितीतरी वर्षांपासून या मराठवाड्याला किंवा बीडला दुष्काळवाड्यासारखं नाव दिलं गेलं होतं। याच बीडमध्ये आता अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली। आपण शेतकरी, जे अनुभवी शेतकरी आहेत, त्यांच्याकडून थोडंसं विचारण्याचा प्रयत्न करूया। आता ही जमीन जर वाहून गेली आहे तर याची कस जे आहे तो शिल्लक राहिला आहे का? जर आता खरीप तर गेलंय, रब्बीतून काही येईल का? नाही ना, पाण्याने पूर्ण खराब झालेलं आहे ना, माती वाहून गेलेली आहे, सगळं ते झालेलं नाही, त्यामुळे काहीच येऊ शकत नाही आता। खरीपचं पीक खरीप गेले, रब्बीचं बी आता काय थोडंफार त्याला हे होणारच ना, जर असंच राहिले नंतर काय होणार आहे? आणि अजून पाऊस सांगत आहे त्याचं परत, आज पण वातावरण दिसतं, आज पण वातावरण आहे।
रब्बीच्या खतामुळे काय होतं ते समजा रब्बी तुम्ही म्हणता रब्बी ठीक आहे, समजा गाळपाट येऊन बसल्यानंतर ते सगळं खांदो खांदो खाली गेलेले सर्व दगड उभा आहेत. दगडामध्ये इथलं कुठलं पीक काही येत नाहीये. सगळं मातीने सगळं जाम झालेलं सगळं, त्याच्यामुळे काही रब्बी पिब्बी काही येत नाहीये. म्हणजे जी माती लागत होती झाडाच्या जे मुळासाठी माती जी मेन होती समजा पीक पोसण्याची माती जी होती ती मातीच राहिली नाही, सगळी टोटल वाहून गेलेली आहे. त्याच्यामुळे रान सगळं खडकायला लागले खाली. त्याच्यामुळे काही येऊ शकत नाही कुठलं पीक काही. नक्कीच प्रज्ञा, तुम्ही जो प्रश्न विचारला होता की माती जी कस आहे, ती जी माती आहे ज्यामध्ये पीक उभं राहतं ती वाहून गेलंय ना, ती खाली जे उरले दगड उरले खडक उरलंय आणि त्यामुळे त्यात शेती होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त खरीपच नाही तर रब्बी देखील आता करणं अवघड झालेलं आहे. वेळ अशी आहे की शेतकऱ्यांना कुठून तरी माती आता शेतात आणून टाकावी लागेल, कारण परिस्थिती तेवढी भयंकर आहे. शेतात मातीच उरलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं खरीप आणि हंगाम म्हणजे हा सगळा वर्षच वाया गेलेला आहे. आता पुन्हा कसं उभं राहायचा हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. नक्कीच अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आपण बघतोय कशा पद्धतीनं बीडमध्ये हिरापूरमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतीचं आणि मातीचा कस सुद्धा निघून गेलेला आहे, जमिनीचा कस निघून गेलेला आहे. त्यामुळे आता खरीप तर गेलं, रब्बीची जी पेरणी होईल त्यातनं सुद्धा खरंच किती नफा होईल असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे. तर सिंदफणा नदीला पूर आल्यानंतर झालेलं हे नुकसान, काल याच भागामध्ये येणंही उभं राहणंही शक्य नव्हतं, इतकं प्रचंड प्रमाणात आलेलं पाणी होतं. मात्र आता आपण बघतोय ज्या ठिकाणी ही उभी पिकं होती अक्षरशः 5-5 फुटांपर्यंत ही पिकं वाढलेली होती, ती सगळीच्या सगळी झोपलेली आहेत आणि आता ती सडायला सुरुवात झालेली आहे. जमिनीचा कस सुद्धा बिघडेल अशी भीती इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.